बारामतीच्या काटेवाडीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी आज मतदान. पवार कुटुंब बजावणार मतदानाचा हक्क. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह पार्थ पवार, युगेंद्र पवार आणि अजित पवारांच्या आई आशा काकी मतदान करणार. मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी. आज मतदान असल्यानं अवजड वाहतुकीस बंदी. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय. दुपारी 3 वाजेपर्यंत वाहतूक बंद राहणार. राज्यातील 9 शहरांना मिळालं महापौर उपमहापौर. सोलापूर, नाशिक, कोल्हापूरसह 8 शहरांवर भाजपचा झेंडा, तर अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादीचा महापौर. नाशिकमध्ये एकमेकांविरोधात लढलेली भाजप आणि शिवसेना सत्तेसाठी एकत्र. महापौरपदी भाजपच्या हिमगौरी आडके तर उपमहापौरपदी शिवसेनेचे विलास शिंदे. अमरावतीमध्ये भाजप महापौराला मतदान करणं भोवलं. एमआयएम नगरसेविकेवर पक्षांतर्गत कारवाई होणार. वरिष्ठ नेत्यांकडून आदेश. संभाजीनगरमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट समर्थक नगरसेवकांचं बंड शमलं. उपमहापौर पदासाठी शिवसेनेकडून कुणीही अर्ज भरणार नाही. एकनाथ शिंदे यांनी कडक समज दिल्याची माहिती. अजित पवारांच्या विमानामध्ये बॉम्ब होता की इंजिनाचा स्फोट झाला हे तपासलं पाहिजे. अपघाताबाबत खासदार बजरंग सोनवणेकडून संशय व्यक्त, तर सोनवणेंकडे पुरावा आहे का, भुजबळांचा सवाल. शरद पवारांना शह देण्यासाठी सुनेत्रा पवारांचा घाईगडबडीमध्ये शपथविधी. रामदास कदमांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप, तर दुर्दैवी घटनेचं राजकारण करणं चुकीचं, फडणवीसांची प्रतिक्रिया. विलिनीकरणाच्या चर्चेमध्ये आपल्याला सहभागी करून घेतलं नव्हतं. जितेंद्र आव्हाडांचं 2 राष्ट्रवादीच्या विलिनीकरण मुद्द्यावर स्पष्टीकरण. शरद पवारांनी आज पुन्हा घेतली सुनेत्रा पवारांची भेट. सहयोग सोसायटीमध्ये सांत्वनपर भेट. पार्थ पवार, जय पवार, रोहित पवार उपस्थित. अजितदादांच्या निधनावर अमोल मिटकरींकडून पुन्हा एकदा संशय व्यक्त. थातूरमातूर चौकशी अहवाल नको, विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज जारी करा, मिटकरींची ट्विटद्वारे मागणी. सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या पाहिजेत, त्यांना अध्यक्षपद सांभाळण्याची विनंती करणार. छगन भुजबळांची प्रतिक्रिया. महाराष्ट्राचे बॉस देवेंद्र फडणवीसच, मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंचं वक्तव्य. जावळी तालुक्यातील पुनर्रचना होणार असल्याची दिवास्वप्न पाहू नका, शशिकांत शिंदेंना इशारा. पुण्यात केंद्र सरकार विरोधात युवक काँग्रेसचं आंदोलन. पंतप्रधान मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड. लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज. ई-केवायसीतील चुकांमुळे हप्ता रखडलेल्या महिलांना दुरुस्तीची आणखी एक संधी. 31 मार्चपर्यंत ई-केवायसीसाठीचं पोर्टल सुरू राहणार. आजपासून रंगणार T20 वर्ल्ड कपचा थरार. सलामीच्या लढतीमध्ये वानखेडेवर टीम इंडिया अमेरिकेशी भिडणार. भारताला 5 महिन्यात 3ऱ्या विश्वविजेत्या पदाची संधी. नवी मुंबई बाजार समितीमध्ये हापूस आंब्याची पहिली पेटी दाखल. हापूसला 3,000चा दर. ओला, उबर, रॅपिडोचा आज देशव्यापी संप. किमान भाडं ठरवून देण्याची सरकारकडे मागणी. संपाचा खासगी वाहतूक सेवा वापरणाऱ्यांना फटका बसणार.